तर नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ। पहा इथं काय प्रॉब्लेम झालाय आता। असा हे बाहीचा पॅच आहे हा साईडला, आणि इथं तर जॉईंट द्यावंच लागणार आहे, पण हा आता बॅक साईडचा पार्ट आहे। याला मी बराबर बंद बाजू केलेली आहे बाही, आणि हा जो बॅक साईडचा पार्ट आहे तो इथपर्यंत येतोय, म्हणजे ही स्लीव्ज आपली कमी होते डिझाइन। तर त्यासाठी मी आता काय करणार आहे पहा। तर तुमच्या बी बाबतीत असंच होतंय का? आता ही बंद बाजू अस्तरची मी यावरती ठेवून घेते पहा व्यवस्थित। आता हा गळा छोटाचा आहे, हा गळा, तर याला मोठं कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते। तर आता हे जे प्लेन आहे का वरती कपडा, हा प्लेन कपडा आपल्याला घ्यायचा आहे बरं का, शोल्डरमध्ये इथून तर इथपर्यंत, आणि गळ्याची उंची आपल्याला खाली वाढवायची। तर कसं करते मी बघा आता तुम्ही। या पद्धतीने बंद बाजूने ठेवून घेतले बघा मी, आणि इथला सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व करून दाखवते तुम्हाला। तर पहा आता इथं तुम्हाला जेवढा गळा डीप पाहिजे आहे तेवढा इथं घ्यायचा आहे बघा। इथं हा कपडा आपल्याला वरती सरकवायचा आहे असा, म्हणजे हे बघा आता इथून आपली शिलाई येईल, आणि बघा इतकीच पट्टी आपली येऊन जाईल बघा ही, आणि इथं प्लेन कपडा येईल बघा। हा जो आहे इतका पेस हा प्लेन येईल, आणि खाली गळा मग आपला डीप होईल, म्हणजे मोठा होईल। तर त्यासाठी ही ट्रिक खूप सोपी आहे आणि सरळ आहे बघा। तर इथं तुम्हाला प्लेन आहे ते तुम्हाला तेवढं सॅक्रिफाईस करावं लागेल। हा कपडा प्लेन येईल, मग हा खालचा जो गळा आहे तुमचा हा मोठा होईल खालच्या साईडला। छोटा गळा तर आता सरासर कोणाला आवडत नाही, पण बघा आता ह्या पद्धतीने गळ्याचा प्रॉब्लेम झाला का नाही सॉल्व। आता इथल्या साईडला, इकडल्या साईडला काय करायचंय, इथं आपण आहे ना असा हा कपडा दुमडून घेणार आहे पहा ह्या पद्धतीनं। आणि हा जो एवढा कपडा आपल्याला कमी पडला याला आपण ब्लाउज पीसचं जॉईंट देणार आहे, आणि इथं मग पुरेपूर आपली बाही व्यवस्थित निघून येणार आहे। अशा पद्धतीने काही मी डोकं लावलंय पहा, आणि त्याच्या अजून एवढे पार्ट काढायचे बघा। इकडे स्लीव्ज सुद्धा मी कट करून ठेवलेली आहे, आणि हा पार्ट अजून बाकी आहे। त्यानंतर फ्रंटचा हा सुद्धा पार्ट बाकी आहे बघा, आणि हा 36 साईजचा ब्लाऊज आहे, आणि अजिबातच कपडा पुरत नाही आहे बघा। आता स्लीव्जला पाहू शकता तुम्ही, इथं जी ही बाही आहे तर याला बघा दोन्ही साईडला जॉईंट द्यावं लागणार आहेत मला अशा पद्धतीने। आता एवढ्या याच्यात काहीच होत नाही बघा। इथं ह्या साईडनं पण जॉईंट द्यावं लागणार आहे, आणि इथं मधी पण जॉईंट द्यावं लागणार आहे, कारण 36 साईजचा ब्लाऊज आहे तर फिटिंगला आपल्याला लागणारच आहे कपडा, आणि दंडगेर सुद्धा जास्त आहे। आता इथं कसं मी इथं दुमडून घेतलंय, आणि आता मी ही कटिंग करून घेणार आहे पूर्ण ह्या पद्धतीने। तुम्हाला दाखवते पहा, हे बघा इथं मी आता पूर्णपणे कटिंग करून घेतेय, आणि जेवढा कपडा मी दुमडलाय बघा मैत्रिणींनो तेवढा मी आता तिथं जॉईंट देऊन घेणार आहे। आपला बाही आहे 9.5 इंचाची, आणि गळा कसा मोठा करायचा ते पण मी तुम्हाला सांगितले पहा। तर वरच्या साईडने एक्स्ट्रा कपडा आहे तो पण आपण कट करून घेऊया। हे बघा आता हा जो कपडा आहे याला आपण नंतर ह्या साईडला आता जॉईंट देऊन घेणार आहे। इथं जॉईंट देऊन घ्यायचंय। ह्या पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व झाला। आता नवीन मैत्रिणी ज्या क्लास करतात त्यांना खूपच अवघड वाटतं आणि घाबरतात की आता काय करायचं, कपडा तर पुरतच नाही, मग कसं करायचं। तर ह्या पद्धतीने तुम्ही ट्राय करू शकता। तर चला मग असा होता छोटासा व्हिडिओ, कसा वाटला नक्कीच सांगा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशा छान टिप्स आणि ट्रिक्समध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये। तर चला, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर पहा इकडे एवढे ब्लाऊज मी घेतलेले आहेत कट करण्यासाठी। आता एकाच कस्टमरचे एकावर एक 3 ब्लाऊज मी इकडे कट करून घेतलेले आहेत अस्तर, आणि इकडे आहेत ब्लाऊज पीस बघा मैत्रिणींनो। तर व्हिडिओचा तर एंड केला होता मी, पण म्हटलं परत मैत्रिणींसोबत शेअर करावं। तर इथं मी रिंग लाईट वगैरे आणली होती। आपलं जे पहिलं जुनं स्टँड आहे ते तुटलं होतं, आणि काही शिलाई मशीनसाठी सुद्धा
पिको फॉलसाठी फॉल लेस हुक अस्तर जे मला कलर अवेलेबल नव्हते ते मी आणलेले आहेत. आणि इथं रिंग लाईटसुद्धा आणलेली आहे. म्हणजेच तुम्हाला आता छान छान व्हिडिओ ह्या रिंग लाईटमुळे येतील. हा स्टँड आता आपण तयार करून घेऊया. तर इथं मी तुम्हाला दाखवणार होते की स्टँड बघा किती तुटलं होतं. तर हे आपलं याच्यावरच तुम्हाला मी व्हिडिओ शूट करून टाकत होते. आता ज्या घरात मुलं आहेत तिथं वस्तू टिकणं असं शक्यच नाही. तर बघा इथं तिथं बांधून सगळं इथं मी इतक्या दिवस ॲडजस्ट करत होते. पण मग आता म्हटलं मशीन तर घेतली तर मग स्टँड पण आपण आता घेऊन टाकूया. तर पहा ह्या पद्धतीचं स्टँड हे तुटलेलं होतं. आणि असेच 2 रिंग लाईट माझ्या अशा तुटल्या बघा. तर आता थोडी भारी आणलेली आहे, मजबूत आणलेली आहे. आणि इथं पाहू शकता तुम्ही 36 साईजचा ब्लाऊज हा. तर अशा पद्धतीने हँगरला लावून दिलेला आहे. माझ्याकडे काही जास्त हँगर नाहीत, पण मग 2च हँगर आहे त्यामध्ये मी लावून दिलेला आहे. आणि ह्या पद्धतीचं बघा इथं आता तुम्हाला दाखवते मी. जिथं आपला जॉईंट दिलेला आहे बघा त्या कपड्याला, तिथं मी बघा अस्तर ब्लाऊज पीसचा कमी कपडा पडला होता, तिथं मी जॉईंट देऊन घेतलेला आहे. आणि सुंदर इथं मी आता हा बॅकनेकचा ब्लाऊजचा मागचा गळा तयार करून घेतलेला आहे. आणि ह्या पद्धतीने मी काठाचा जॉईंट देऊन घेतलाय. अप्रतिम असं लुक ह्या गळ्याला आलेला आहे. आणि छान आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आणि सुंदर याला वर्क पण आहे. तर बिलकुल असा कपडा पुरलाच नव्हता बघा ब्लाऊजला. खूप ॲडजस्ट केलं मी. आणि बाहीला सुद्धा जॉईंट वगैरे मला द्यावं लागले. आणि ही नवीन रिंग लाईट आपली तुम्हाला दाखवायची होती. तर ह्या पद्धतीची आपली नवीन रिंग लाईट आता इथं लावलेली आहे. तर पहा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच नवीन एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तर ह्या पद्धतीनं आता इथं काही असं सेटअप लावून घेत असते बघा मी. आणि ह्या पद्धतीने काहीतरी असं मी कॅबिन तयार केलेला आहे. तर समोरच्या शेतामध्ये छान असा गहू आहे आमच्या केलेला पहा. आणि सध्या आता असंच वातावरण आहे शेताचं आमच्या इकडं. आता